मला एका चांगल्या मनाच्या माणसाशी लग्न करायचं होतं, तुमच्यासारख्या तुच्छ विचारांच्या माणसाशी नाही। सीमा, तुला मी आधीच सांगत होतो मला नाही करायचं किडनी ट्रान्सप्लांटेशन। ताबडतोब अविनाशच्या बॉसना म्हणजे पेडणेकर साहेबांना सांगून टाकलं की अविनाशला जॉबवरून काढून टाका। तुमच्या सांगण्यावरून पेडणेकर साहेबांनी अंथरूण पाहून पाय पसरावेत ही शिकवण द्यायची राहून गेली असेल तर प्लीज यू मस्ट डू इट। मी स्वतःला सीमा मोहन जातेगावकर म्हणून घ्यायला तयार नाहीये। पहा आमच्याकडे, हसा आमच्यावर, काही बोला, आम्हाला वाईट वाटणार नाही। अपमानास्पद वागणूक द्या, कारण आम्ही विदूषक आहोत, विदूषक। अभिदादा, ज्योती, तू कशाला इथे आली आहेस? जाईत ना तू। मी नाही जाणार। जा म्हटलं ना तुला। नाही जाणार। अभिदादा, तू प्लीज शांत होणार आहे? ज्योती, अगं मला सांग ना, काय चुकलं माझं, सांग ना। माधुरीच्या वडिलांनी मला नोकरी दिली, ती मी केली, म्हणजे स्वतःचा स्वाभिमान बाळगून मी ती नाकारायला हवी होती का? म्हणजे रस्त्यावर बसून भीक मागायला हवं होतं? नाही, ते पण बाबांना आवडणार नाही, कारण भीक मागणारा माणूस स्वाभिमानी कसा काय असू शकतो? दादा, माझ्यासारख्या तरुणांनी जीव द्यायला हवा। जगायची लायकी नाहीये आमची। माझी शोभायात्रा काढू नका म्हणा, अंत्ययात्रा काढा, अंत्ययात्रा। कसं जगायचं आम्ही, सांग ना, आहे का उत्तर? आणि बाबांजवळ तरी या प्रश्नाचं उत्तर आहे का? काळोख आणि उजेड या दोनच बाजू त्यांना फक्त दिसतात। या दोघांमध्ये संधी प्रकाश असतो हे ते कसं काय विसरतात? प्रकाश आणि अंधार या दोघांचा सुवर्ण मध्य म्हणजे संधी प्रकाश, बॅलन्स। आणि हा बॅलन्स सांभाळण्याचा जर मी प्रयत्न करत असेल तर त्यात माझं काय चुकलं? तुला पण माझं म्हणणं पटणार नाहीये, कारण तू नेहमीच प्रकाशाच्या बाजूची आहे, म्हणजे बाबांच्या बाजूची, आणि मी नेहमीच काळोखात वावरणारा। माझी बाजू तुलाच काय, कोणालाच दिसणार नाही। अरे दादा, जा तू इथनं, जा।
काळजी गणपती म्हणजे द्यावी पुरमती कराव्या स्तुती 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 द्यावी म्हणजे अपार तुझे नाव मंगळमूर्ती देवा माझ्या मंजितला सुबुद्धी दे त्याला नोकरी दे मी आता थकलो अजून मी किती वाजता काम करणार आबा अरे मंजित अरे मी देवाजी खोटं बोललो मी कुठे थकलो मी अजून बरेच वर्ष काम करू शकतो त्याची काळजी तू नको करू तुला नोकरी मिळेल तेव्हा मिळेल त्याची काळजी तू नको हा करूस आबा आबा मी तुम्हाला आज सगळं खरं खरं सांगणार आहे. माझं मन सगळं मोकळं करणार आहे आबा. अरे वा माझ्या देवाने ऐकलं तुला सुबुद्धी दिली सांग मन मोकळं करून मला सांग आबा मोनिका नावाची माझी एक मैत्रीण होती. आम्ही दोघे एकत्र खूप पार्ट्या करायचो एन्जॉय करायचो सिगरेटी दारू वगैरे सगळं सगळं घ्यायचो. मोनिका मोनिका ए मोनिका काय झालंय तुझं अगं बोल ना बोल ना काय विचारते मी काय झालंय मी काय केलं आई मी अभ्यासच करते ना अभ्यास तू अभ्यास करतेस तू हा काम धड सांगितलेलं कळत नाही हा का नाही करतेस तू अगं तिथे भांडी विसरायची पडलेत ती कोण करणार दिवसभर नुसती तू चरत असतेस तू हा एक दिवस तुला उपाशी ठेवी तर तेव्हाच कळेल तुला आधी सगळी कामं करून ठेव मला माझी स्मरणशक्तीच नसती तर बरं झालं असतं ना पण मग मला माझी जन्मदाती आई का नाही आठवत तिचा चेहरा का नाही येत माझ्या डोळ्यासमोर आई आई म्हटलं की ती प्राचीच का आठवते मोनिका काय झालं काय झालं बाळा सारखा सारखा फोटो काय बघतेस ग काय झालं मोनिका माझी आई जशी माझ्याशी वागली ना तशी मी माझ्या बाळाशी कधीच नाही वागणार
मोनिका 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 शांत हो बरं, काही होणार नाही ग बाळा, रडू नकोस बाळा, शांत हो. हं? हॅलो. हॅलो, कोण, ज्योती का? हो मी बेटा शरद काका बोलतोय. हो काका, मी तुमचा आवाज ओळखला. कसे आहात तुम्ही? मस्त आहे बाळा, तू कशी आहेस? मी मजेत आहे. काका, मोनिका इथेच आहे, देऊ का तिच्याकडे फोन? हा दे ना, दे दे. हां देते. मोनिका, तुझ्या बाबांचा फोन आहे. हॅलो. हॅलो, ए मोन्या, बछाडा कसा आहेस बेटा? पा तुम्ही कसे आहात? हा, मोनिका बेटा बोल ना, काय झालं? काही नाही. अरे, सांग ना. ए मोनिका. काही नाही. ओके. मोन्या, काय करतोयस, कसं आहेस? हे बघ, तुझी आई नाही आहे घरात, येतेस मला भेटायला? अगं ये, बघ ना, तुझा पप्पा बघ कसा शहाण्यासारखा वागतोय ते. ये. येते. थँक्स. आणि लवकर ये, मी वाट बघतोय तुझी. हा ये. हा बेटा. काकू, पप्पांनी बोलावलंय, जाऊ मी? अगं म्हणजे काय, जा ना, नीट सांभाळून जा. हा थांब, काही विचारणार नाहीये मी तुला. तुझा कुणाला आम्हाला येऊन भेटेल अशी अपेक्षा ठेवलीच नाही आम्ही आता. मी निघालात? हो. पप्पा, म्हणजे जॉबचं काय झालं? मला घरात बसून बसून कंटाळा येतो. तू कुठेही जॉब करणार नाहीयेस. काय आहे नम्रता? नाही नाही, हिच्याशी अशा भाषेत बोलल्याशिवाय हिला समजणारच नाही. निघालात? हो नम्रता, मी काल पंडितांच्या घरी गेलो होतो. माधुरीला अविनाशचा फोन नक्कीच आला असणार, पण एका शब्दानेही ती मला बोललेली नाही. तुझ्याशी काही बोलणं झालं तिचं? पप्पा, अविनाशची नोकरी घालवलीत. मला आनंद झाला असेल नाही? नम्रता, येतो मी. पप्पा, माधुरी, अविनाशची नोकरी त्याच्या कर्माने गेली. पप्पांचा त्यात काही हात नाहीये. कम ऑन, फोन का उचलत नाहीये ही? जान्हवी, तर हिचा कशाला जीव चाललाय? हॅलो. हॅलो प्राची, अगं मी जान्हवी बोलतीये. अगं कुठेस तू? आणि फोन का अटेंड करत नाहीयेस माझा? अगं जान्हवी, मी... ए भवाने, कोणाशी बोलतेस? हॅलो. हॅलो प्राची. हे बघ जान्हवी, हे तमाशा करायच्या मूडमध्ये दिसत आहेत. प्लीज मी तुला नंतर फोन करते, ओके? ह्याचा नंतर कधी येणारे देव जाणे. जान्हवी, प्राचीला फोन केला होतास?
हो आत्ताच केला होता. तिने फोन रिसीव्ह पण केला, पण नंतर फोन करते म्हणाली. आणि फोन कट केला. हो अहो पण उगाच नाही फोन कट केला तिने. तिचं आणि शरदरावांचं नेमकं त्याच वेळेला काहीतरी बिनसलं, पण नंतर फोन करते म्हणाली ती. तिचा हा नंतर कधीच येणार नाहीये. दिवाकर, जान्हवी, प्राची आपल्याला टाळते हे कळत नाहीये का तुला? अहो पण प्राची का टाळेल आपल्याला? ते तिचं तिला माहिती, पण ती आपल्याला टाळते एवढं मात्र नक्की. नाही नाही, मला नाही वाटत तसं. करेल फोन ती नंतर. मग बस वाट बघ. अहो जान्हवी, जान्हवी, मला या प्राचीचं काही खरं वाटत नाहीये. तिच्या मार्फत हा किडनी ट्रान्सप्लांटेशनचा व्यवहार केला आणि कुणाकुणाचे शाप ओढवून घेतलेत मी परमेश्वरालाच माहिती. दिवाकर, तुम्हाला काय म्हणायचंय? हे बघ, मला काय म्हणायचंय हे मला नक्की नाही सांगता येत. त्या प्राचीनी काय केलंय नक्की हे तिचं तिलाच माहिती. पण काहीतरी गैरव्यवहार झालाय हे मात्र नक्की. स्विच ऑफ. मी मोहनशी आबोला धरलाय. लग्नाचा नवरा असून देखील मी त्याला माझ्या अंगाला हात देखील लावू दिलेला नाही. पण राहते तर याच घरात आहे ना मी. एका घरात राहून असा आबोला धरून दुरावा ठेवून काय होणार आहे? ओळख तर बदलणार नाही ना. मी सीमा मोहन जाते गावकर या नावानंच ओळखली जाणार. नकोय मला हे नाव, हे घर. सीमा, खूप छान दिसतेस. साडी नको नेसत जाऊस, काकूबाई दिसतेस. असं म्हणालो म्हणून हा बदल ना? गुड. आता माझ्याशी वागण्यातही असाच बदल घडवून आण. खरंच खूप बरं वाटेल मला. सीमा, हे काय करतेस? मी माहेरी जाते सीमा, कायमची. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? बॅग राहू दे इथेच. मला अडवू नका. याचे परिणाम काय होतील ना याची कल्पना देखील करू शकणार नाही तुम्ही. म्हणजे काय करणार आहेस तू? मला अडवून तर बघा. नमस्कार पंडित साहेब. येऊ का म्हटलं? नाही, तुम्ही नाही म्हणालात तरी मला यावंच लागेल, कारण माझं काम आहे तुमच्याकडे. काय पंडित साहेब, कसे आहात? सागर कसा आहे तुमचा? तुम्ही का त्रास देताय मला इन्स्पेक्टर साहेब? मी त्रास देतोय? पंडित साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, आम्ही कायद्याचे रक्षक. आम्ही कशाला कुणाला त्रास देऊ? उलट
जे समाजाला त्रासदायक ठरतात त्यांना वठणीवर आणण्याचं काम करतो आम्ही. वा, म्हणजे यासाठी तुमचा सत्कारच करायला हवा. नाही, तशी अपेक्षा नाही करत मी. सत्कारच करा असं वाटत असेल तर आमचं लोन आधी सँक्शन करायला मदत करा. शक्य नाही. तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न केलात तरी हे काम माझ्याच्यानी होणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि माझी तुम्हाला विनंती आहे सरपोतदार साहेब, माझा मुलगा एक उदयोन्मुख गायक आहे, कलाकार आहे. कृपया त्याचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. नाहक कुठल्याही गुन्ह्याखाली त्याला अडकवून पोलीस स्टेशनवर चौकशीसाठी बोलावू नका. त्यामुळे तो अस्वस्थ होतो आणि गाण्यावरचं त्याचं लक्ष विचलित होतं. तेच, नेमकं तेच हवंय मला. पंडित साहेब. एक मिनिट सरपोतदार साहेब. तापवलं तर लोखंडही झुकवता येतं, पण लक्षात ठेवा, हा सुधाकर पंडित तुमच्या समोर झुकणार नाही. माझ्यासमोर कितीही अडचणी तुम्ही उभ्या केल्यात तरी सुधाकर पंडित अजिबात झुकणार नाही, आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाही. कारण विजय नेहमी सत्याचाच होतो आणि ही असत्याची भूतं सत्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत. वाह वाह वाह, क्या बात है. हॅव यू गॉन मॅड? अरे तू आणि माधुरी गुपचूप लग्न करणार आहे? होणाऱ्या मुलाचा बाप कोण आठवलं का? प्राची, एखाद्या माणसाने आपलं नाव सुचवलं आणि आपल्याला नोकरी मिळाली तर त्यात आपलं कर्तृत्व कमी होतं असा अर्थ होत नाही. माधुरीच्या वडिलांनी दिलेला जॉब स्वीकारून दादानी काही चुकीचं केलंय असं मला तरी वाटत नाही. आपण मी जान्हवी मॅडम बोलतीये. बालवयाची पहाट तिला आनंद